नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार. आज आपण पाहणार आहोत FYBA फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्ट FYBA इंग्लिश सिलेबस स्ट्रक्चर सेमेस्टर फर्स्ट आणि सेकंड चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम सिलेबस NAP 2020चा जे काही सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते आणि समजत नाहीत. ते आपण आज समजून घेणार आहोत. मराठी इंग्लिश अशा पद्धतीने समजून घेणार आहोत. कोर्स हा जो तुमचा आहे आता तुमचं कोर्स स्ट्रक्चर BA फर्स्ट इयर इंग्लिश UG इंग्लिश इयर फर्स्ट सेमेस्टर फर्स्ट विथ इफेक्टिव्ह फॉर्म अकॅडमिक इयर 2024-2025 DSE 1 इंग्लिश. आता अकॅडमिक इयर चालले 2025-2026 बरोबर. लेवल 4.5 इयर 1 सेमिस्टर 1. त्यासाठी कोणकोणते विषय आहेत तुम्हाला तर कोर्स टाईप वर दिलं बघा. कोर्स टाईप मेजर कोर. तुम्हाला मेजर हा सब्जेक्ट जो आहे इंग्लिशचा कोर्स कोड त्याचा आहे इंग्लिश 101T. कोर्स टायटल त्याचं काय आहे इंग्लिश फॉर बिगिनर्स ऑप्शनल जनरल इंग्लिश. ऑप्शनल इंग्लिशला तुमचं जे काही नाव आहे इंग्लिश फॉर बिगिनर्स. क्रेडिट कितीचा 2 थेअरी क्रेडिटसाठी आणि त्याच्या खाली जे बघा इंग्लिश 102 प्रॅक्टिकल इंग्लिश फॉर बिगिनर्स ऑप्शनल जनरल इंग्लिश 2 क्रेडिट कशासाठी प्रॅक्टिकलसाठी आहे. त्याचे थिअरी आणि दुसरं जे आहे ते प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल बरोबर. इंटरनल एक्झाम ही 15 मार्काची होणार आहे आणि 35 एक्सटर्नल जे होणार आहे ती 35 मार्कची आहे. जो थिअरी पेपर असणार आहे तो पण 35 मार्क असणार आहे आणि प्रॅक्टिकल हे सुद्धा घेतलं जाईल तुमचं. त्यामध्ये 35 मार्क्स 50-50 असे मिळून 100 मार्क तुमचे असणार आहेत. तर ओई हा ओई जो फर्स्ट इयरला FYBAला आहे ओई 101 इंग्लिश हा मास कम्युनिकेशन थ्रू इंग्लिश फर्स्ट हा अदर दॅन FYBA किंवा आर्ट्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांनी ओपन टू ऑल असू शकतो. म्हणजे जर BSc आणि BCom असतील तर त्या विद्यार्थ्यांनी हा विषय घ्यायचा असतो. म्हणजे हा विषय FYBAच्या विद्यार्थ्यांसाठी नसतो. हा 2 क्रेडिटचा थिअरीचा पेपर आहे. ह्याची इंटरनल एक्झाम 15 मार्क एक्सटर्नल एक्झाम 35 मार्क आणि टोटल मार्क होतील 50. SEC 101 इंग्लिश सॉफ्ट स्किल थ्रू इंग्लिश 1 2 थिअरी 2 क्रेडिट फॉर थिअरी पेपर आहे हा आणि ह्याचंही सेम इंटरनल एक्झाम 15 मार्क एक्सटर्नल एक्झाम 35 मार्क आणि 50 मार्क टोटल. आणि AEC इंग्लिश जे आहे डेव्हलपिंग कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स इन इंग्लिश 2 थिअरी बरोबर. हा AECचा पेपर सर्वांना कंपल्सरी बरोबर. थिअरी याचंही 15 मार्क इंटरनल एक्झाम 35 मार्क्स फॉर एक्सटर्नल एक्झाम आणि 50 मार्क फॉर टोटल. अंडर ग्रॅज्युएट इंग्लिश इयर फर्स्ट सेमिस्टर सेकंड विथ इफेक्टिव्ह फॉर्म 2024-2025. यातही मेजर सब्जेक्ट आहे सेमिस्टर सेकंड मेजर कोर इंग्लिश 151 थिअरी इंग्लिश फॉर बिगिनर्स ऑप्शनल जनरल इंग्लिश हा सुद्धा थिअरीचा पेपर एक असेल 2 क्रेडिटचा आणि 2 क्रेडिटचा हा प्रॅक्टिकल पेपर त्याला असणार आहे. पॅटर्न तोच असणार आहे क्वेश्चन पेपरचा किंवा इंटरनल एक्सटर्नलचा. इंटरनल एक्झाम ही 15 मार्क्सची होईल. एक्सटर्नल ही 35 मार्क्सची इन टोटल 50 मार्क. इंग्लिश फॉर बिगिनर्स प्रॅक्टिकल पेपर हा सुद्धा 15 मार्कचा इंटरनल असणार आहे. एक्सटर्नल हा हे सुद्धा 35 मार्क आणि टोटल 50 मार्क. ओई जनरल इलेक्टिव्ह किंवा ओपन इलेक्टिव्ह काय असणार आहे 151 इंग्लिश मास कम्युनिकेशन थ्रू इंग्लिश फर्स्ट हा 2 क्रेडिटचा प्रॅक्टिकलचा पेपर असणार आहे. फर्स्ट सेमिस्टरला काय होतं तर थिअरीचा पेपर होता आणि सेकंड सेमिस्टरला
हा प्रॅक्टिकलचा पेपर असणार आहे आणि हे सुद्धा 50 मार्क फॉर इंटरनल, 35 मार्क फॉर एक्सटर्नल, टोटल मार्क किती 50. SECचा पेपर आहे सॉफ्ट स्किल थ्रू इंग्लिश फर्स्ट 2 क्रेडिट काय तर प्रॅक्टिकल असणार आहेत. फर्स्ट सेमिस्टरला जे SEC सॉफ्ट स्किल थ्रू इंग्लिश जे होतं फर्स्ट थेरी पेपर्स होतं आणि आता 2 क्रेडिट प्रॅक्टिकलसाठी असणार आहे. सेम पॅटर्न 15 मार्क फॉर इंटरनल आणि 35 मार्क फॉर एक्सटर्नल, टोटल 50 मार्क. AEC इंग्लिश डेव्हलपिंग कम्युनिकेटिव्ह कॉन्फिडन्स इन इंग्लिश 2 थेरी. इथं AECचा फर्स्ट सेमिस्टरला थेरीज आहे, सेकंड सेमिस्टरला सुद्धा थेरीज पेपर असणार आहे. हा पेपरसुद्धा थेरीज असणार आहे सेकंड सेमिस्टरला सुद्धा AEC. याचा सुद्धा सेम पॅटर्न 15 मार्क फॉर इंटरनल, 35 मार्क फॉर एक्सटर्नल, टोटल मार्क 35. जो DSE पहिला पेपर आहे DSE हा डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स. GE और OE म्हणजे काय जनरल इलेक्टिव्ह और ओपन इलेक्टिव्ह. SEC स्किल एनहान्समेंट कोर्स. IKS इंडियन नॉलेज सिस्टम. AEC ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स. VEC म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स. CC को करिक्युलर कोर्स. इतक्या प्रकारचे हे ॲब्रिव्हिएशन्स आहेत ह्याचे. आणि आपणाला या इंग्लिशचे जे काही कोर्सेस किंवा सब्जेक्ट आहेत ते आपण FYBAचे बघितलेत. कोणाला काही अडचण अजिबात नाही. तर जे स्पेशलचे विद्यार्थी असतील ते हे सब्जेक्ट निवडू शकतात आणि AEC जो आहे तो सर्वांसाठी कंपल्सरी आहे. आणि हे जर तुम्ही FYला निवडले तर हेच तुम्हाला कंटिन्यू मेजर घेऊन इंग्लिश किंवा मेजर सब्जेक्ट घेऊन तुम्ही SYला पुढं चालता. त्यामुळं फर्स्ट इयरला जी निवड करणार ती योग्य प्रकारे निवड केली पाहिजे. एवढंच. या ठिकाणी थांबूया.